मला हेअर वॉश करायचे होते कारण माझ्या केसात खूप जास्त डॅन्ड्रफ वगैरे झालेला. सो काहीतरी लावून मला हेअर वॉश करायचेच होते. तर दुपारीच मी लिंब घेतला, मधून कट केला आणि पूर्ण माझ्या केसांना लावला, पूर्ण मसाज केला. दुसरा लेअर पण लावत होती कारण लिंब लावलं ना की थोडा तर डॅन्ड्रफ जात असतं. तुम्हाला जर माहीत असेल की डॅन्ड्रफवर काहीतरी सोल्युशन, तर मला कमेंट सेक्शनमध्ये तुमच्या थ्रू कळवा. त्याच्यासोबतच मी ते कपडे वगैरे वाळत घातले, ते लावूनच ठेवलेलं. त्याच्यानंतर कोलबी घेतली आणि ती साफ करायला बसलेली. मग इथे मस्तपैकी सुकी आणि रस्सा बनवला. त्याच्यानंतर हेअर वॉश केले आणि कंडिशनर लावून जवळजवळ 10-15 मिनटं मी अशीच होती, कारण माझे केस सिल्क होण्यासाठी. सो मला कंडिशनर लावून ठेवायला लागतं. त्याच्यासोबतच मस्तपैकी हेअर वॉश वगैरे केला. तर थोड्या वेळाने आपण रिझल्ट बघूच. आणि संध्याकाळी आम्हाला जायचं होतं यात्रेत. म्हणजे दरवेळेला आम्ही दोघं जातो, पण आज आमच्या पूर्ण फॅमिलीला घेऊन जायचं होतं. म्हणजे मम्मी पप्पा आई वगैरे आम्ही सगळीजणं गेलेलो. आणि तुम्हाला बायकांचं माहीत आहे, जिथे जाऊ तिथे वस्तू घेतो. त्या दोघी जणींनी पूर्ण कंटाळा आणला, एवढ्या सगळ्या वस्तू घेतल्या. आणि ही माझी जुनी आठवण आहे. लहानपणापासून येते ना मी यात्रेत, तेव्हा पप्पा आम्हाला इथेच उसाचा रस प्यायला आणतात. सो आज त्यांना आणलेलं. आणि मग तिथला ट्राय केला. कितीही पिला ना तरी हा एकदम प्युअर असतो आणि वेगळाच लागतो, इतका टेस्टी लागतो ना सिरियसली. त्याच्यासोबतच नंतर प्रसाद वगैरे घ्यायचा होता. आता फक्त 2 दिवस झालेत यात्रेचे, मग यात्रा पण आपली संपेल. मग नेमकी आरती चालू झाली. मग आरतीच्या टायमाला आम्ही तिथे देवळाच्या इथे पोचलो. थोडीशी आरतीला थांबलो आणि असं थोडंसं बेडरूमसाठी मला घ्यायचं होतं, म्हणजे बाहेर लावायला. तर त्याच्यात 2 चिमण्या होत्या. सो ते घरटे टाईप होतं आणि मग ते घेतलं मी. उद्या दाखवेल की तुम्हाला मी कुठे लावलं आहे ते. मी लावलं आहे पण ते. त्याच्यासोबतच आपले काही फॅन्स पण भेटले, जे की आपले व्हिडिओज बघतात. सो सगळ्यांना भेटून खूप मस्त वाटलं. आणि आजचा दिवस माझा यात्रेतला संपला असाच. ब्लॉग कसे वाटतात कमेंट्स थ्रू नक्की कळवा. लाईक करा, प्रेम करा, असंच खूप खूप शेअर करा. थँक्यू.